नमस्कार मंडळी, मित्रांनो, महाराष्ट्र शासन व कामगार आयुक्तालय यांच्या मार्फत गट क संवर्गातील सर्व सेवांनी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला निरीक्षक असेल, त्याचबरोबर लघु टंकलेखनसारखी तुम्हाला महत्त्वाची पदे देखील भरली जाणार आहेत। यासाठी एकूण 78 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत। त्यासाठी हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म देखील तुम्हाला भरायचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरू शकतात, कोणते लागतात, कोणते डॉक्युमेंट लागतात, बाकी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असं नोटपॅड चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नक्की दाबा। आज चढा सुरू करूया। तर या ठिकाणी पाहू शकता, तुम्हाला या वेबसाईटद्वारे म्हणजे महाकामगार.महाराष्ट्र.go.in या वेबसाईटद्वारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी पदभरती ह्या बटनवर क्लिक करा। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बाह्य संकेतस्थळावर जा, ह्या बटनवर क्लिक करा। याची मित्रांनो तुम्हाला TCS मार्फत जी लिंक आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा सगळ्यांना रजिस्टर बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करून रजिस्टर करायचं आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिले उमेदवाराचे संपूर्ण नाव, जे नाव आहे ते टाका, उमेदवाराचे मधले नाव टाका, उमेदवाराचे आडनाव जे आहे ते आडनाव तुम्हाला टाकायचे। त्याचबरोबर उमेदवाराचे आईचे जे नाव आहे ते टाका, वडिलांचे जे नाव आहे ते तुम्हाला टाकायचे। त्याचबरोबर तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल तर हे सिलेक्ट करा। नवीन नाव जे काय असेल ते तुम्हाला टाकायचं आहे, नसेल तर तुम्ही नो करू शकता। तुमची बर्थ डेट DDMM नुसार टाका। यामध्ये SSC प्रमाणपत्र आणि बर्थ सर्टिफिकेट प्रमाण तुमची जन्मतारीख वय येणार आहे। त्याचबरोबर जेंडर मेल फिमेल काय असेल ते टाका। त्याचबरोबर एक मोबाईल नंबर द्या आणि कन्फर्म तोच मोबाईल नंबर सुद्धा द्यायचा आहे। त्याचबरोबर एक अल्टरनेट नंबर देऊ शकतात। त्याचबरोबर तुमचा मेल ID द्या आणि कन्फर्म मेल ID सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे। त्याचबरोबर 3 एक्झाम सेंटर टाकायचे, त्यापैकी पहिले एक्झाम सेंटर टाका। तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्ही एक्झाम सेंटर टाकू शकता। सेकंड एक्झाम सेंटर तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे टाकू शकता। त्याचबरोबर तिसरे एक्झाम सेंटर सुद्धा तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे टाकू शकता। त्यानंतर नोट ह्या बटन क्लिक करा। त्याचबरोबर पुढचा तो खाली या ठिकाणी आर यू रजिस्टर्ड माथाडी वर्कर म्हणजे माथाडी कर्मचाऱ्यांचं तुम्ही पाले वगैरे काय असेल किंवा त्यांचं प्रमाणपत्र असेल तर हे सिलेक्ट करा। त्याचं प्रमाणपत्र कोणी दिलं त्याचं नाव, नंबर, तारीख सुद्धा टाकायचं आहे, जे अनुक्रमांक नंबर टाकायचा आहे, नसेल तर तुम्ही नो करू शकता। त्याचबरोबर पुढचा तो तुमचे न्यायालयीन तपशील असेल तर हे सिलेक्ट करा। तुमच्यावरती कुठला गुन्हा वगैरे काय किंवा न्यायालयामध्ये तुम्ही जॉब वगैरे करत असाल तर त्याचं तपशीलमध्ये येस करा, त्याचे डिटेल भरायचे, नसेल तर तुम्ही नो करू शकता। आणि जनरेट OTP बटन ह्या वस्तूमध्ये क्लिक करून OTP सेंड करायचा आहे। ओके, तर आपण जो मोबाईल नंबर दिलता त्यावरती OTP येणार आहे, OTP टाकायचा आणि व्हॅलिड OTP ह्या बटनवर क्लिक करायचं आहे। ओके, आपण अशा पद्धतीने OTP टाकलेले आहे। त्यानंतर OTP व्हॅलिड ह्या बटनवर क्लिक करा। त्याचबरोबर OTP सक्सेसफुली सबमिट झालेले आहे। त्यानंतर खाली ॲग्री करून खाली कॅप्चा आहे, तो कॅप्चा तुम्हाला टाकायचा आहे। खाली कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय बटनवर क्लिक करा आणि संपूर्ण माहिती जी रजिस्ट्रेशन होती ती सगळी माहिती तुम्हाला आलेली आहे। त्यानंतर एक्झाम सेंटर वगैरे सगळं टिकमार्क करायचे आहेत आणि फॉर्म सबमिट करायचा आहे। ओके, आपण सगळ्या टिकमार्क केलेले आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे या ठिकाणी सगळ्या टिकमार्क करा, नाव वगैरे सगळं लिहा। त्यानंतर मित्र तुम्हाला सबमिट बटन ह्यावर क्लिक करा आणि ओके करायचं आहे। आणि अशा पद्धतीने तुमचा फॉर्म सबमिट सक्सेसफुली झालेला आहे। त्यानंतर मित्र तुमचा जो ID पासवर्ड आहे तो ID पासवर्ड तुमच्या मेल ID वरती येणार आहे। यामध्ये मित्र तुम्हाला बेसिक डिटेल तुमची सबमिट झालेली आहे। त्यानंतर मित्र तुम्हाला आता फॉर्म भरण्यासाठी अप्लाइड पोस्ट ह्या बटन क्लिक करा। त्यानंतर US सिलेक्शनमध्ये क्रिएट ह्या बटन क्लिक करा आणि तुम्हाला आता ज्या 3 एक्झाम आहेत त्या 3 पैकी एकाला अर्ज करू शकता तुमच्या चॉईस प्रमाणे। 2ला बसायचं असेल तर तुम्ही दोन्हीला अप्लाय करा किंवा तिसऱ्याला बसायचं असेल तुम्ही तिसऱ्याला अर्ज करायचा। त्यानंतर मित्र तुम्हाला पहिल्यांदा खाली या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल आहेत, ॲडिशनल डिटेल, कम्युनिकेशन डिटेल, एक्सपिरियन्स आणि डॉक्युमेंट पेमेंट असणार आहे। त्यानंतर टिक नोट बटन ह्या बटन तुम्ही क्लिक करायचं आहे। आणि आता तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे, म्हणजे इन्स्पेक्टर असेल, अकाउंटंट, स्टेनो असेल ते तुमच्या चॉईस प्रमाणे करू शकतात। मी यासाठी इन्स्पेक्टरची पोस्ट आहे ती सिलेक्ट केलेली आहे। त्यानंतर मित्र तुम्हाला मॅरिड स्टेटस अनमॅरिड काय असेल ते सिलेक्ट करा। त्याचबरोबर चिल्ड्रन वगैरे तुमचे नाव वगैरे येणार आहे, नसेल तर तुम्ही जर मॅरिड असेल तर तुम्ही चिल्ड्रन वगैरे तुमची टाकू शकता। त्याचबरोबर तुम्ही माथाडी कामगार वगैरे सगळी माहिती तुमची आलेली आहे। खाल्यानंतर तुमचं डोमासेल आहे, डोमासेल हे सिलेक्ट करा। त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्रात 15 वर्षापेक्षा जास्त काळ राहिला असेल हे सिलेक्ट करा। डोमासेल कोणी दिलं त्याचं नाव, तारीख आणि नंबर टाकायचा आहे। त्याचबरोबर पुढचा आहे तो स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा दाखला जेणे दिला त्याचं नाव,
नंबर आणि प्रमाणपत्र कोणी दिलं ते नंबर टाका. त्याचबरोबर तुमची कॅटेगरी कोणती आहे, तर कॅटेगरी तुम्हाला SC ST OBC वगैरे काय असेल ते सिलेक्ट करा. SCBC असेल SCBC सिलेक्ट करा. तुम्ही SCBC किंवा ओपनमधून अर्ज करू इच्छिता तर ते सिलेक्ट करा. कोणी दिलं त्याचं नाव, नंबर आणि क्रमांक टाकायचा. त्याचबरोबर व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटी हे सिलेक्ट करा, त्याचे डिटेल भरायचे आहेत. नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर काही कास्टला तुम्हाला नॉन क्रिमिनल लागतं. यामध्ये नॉन क्रिमिनल जे सर्टिफिकेट कोणी दिलं ते तारीख आणि अनुक्रमांक नंबर टाकायचा आहे. त्याचबरोबर एक आयडेंटिफिकेशन नंबर टाका. यामध्ये तुम्हाला एक ओळखपत्र द्यायचं आहे. जर पॅन कार्ड असेल तर हे सिलेक्ट करा. पॅन कार्ड क्रमांक आणि नंबर नाव टाकायचं आहे. नसेल तर तुम्ही नो करू शकता. ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर हे सिलेक्ट करा, त्याचे डिटेल भरा. नसेल तर तुम्ही नो करू शकता. तुमच्याकडे मतदार कार्ड असेल हे सिलेक्ट करा, त्याचे डिटेल भरा. नसेल तर नो करू शकता. तुमच्याकडे पासपोर्ट साईज असेल तर हे सिलेक्ट करा. नसेल तर तुम्ही नो करू शकता. पुढचा तर तुम्हाला बँक पासबुक असेल तर हे सिलेक्ट करा. नसेल तर नो करू शकतात. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला टिक मार्क करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला सेव्ह नेक्स्ट बटन ह्या ऑप्शन क्लिक करा. सगळी माहिती सक्सेसफुली झालेली आहे. ओके, डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेले आहेत. त्यानंतर मी तुमचा ॲडिशनल डिटेलमध्ये जर पहिलं तर तुम्हाला इतर जे आरक्षण असतात ते असणार आहेत. जर तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पालक आहात तर हे सिलेक्ट करा, त्याचे डिटेल भरायचे. नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर पुढचा तर तुम्हाला प्रकल्पग्रस्त मधून अर्ज करायचा असेल तर हे सिलेक्ट करा, त्याचे डिटेल वगैरे भरा. कोणी सर्टिफिकेट दिलं काय कसं. नसेल तर तुम्ही नो करू शकता. जर तुम्ही भूकंपग्रस्त असाल तर हे सिलेक्ट करा, त्याचं प्रमाणपत्र कोणी दिलं वगैरे ते मला सिलेक्ट करायचे आहे. नसेल तर तुम्ही नो करू शकता. पुढचा तर तुम्हाला पार्ट टाइम एम्प्लॉय म्हणजे अंशकाली पदवीधर असेल तर हे सिलेक्ट करा, त्याचं नाव सर्टिफिकेट कोणी दिलं नंबर वगैरे टाका. नसेल तर नो करू शकतात. आपण माझी सैनिक आहात का तर हे सिलेक्ट करा. दिव्यांग माझी सैनिक असाल तर हे सिलेक्ट करा. नसेल तर नो करू शकतात. किंवा जर माझी सैनिक असेल तर तुम्ही जॉईनिंग डेट आणि रिव्हिलिंग डेट आणि टोटल एक्सपिरियन्स द्यायचं आहे. नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुम्ही स्पोर्ट्स पर्सन म्हणजे खेळाडूमधून अर्ज करायचा असेल तर हे सिलेक्ट करा. त्याचबरोबर खेळाडूचा इव्हेंट कुठला होता, नॅशनल स्टेट वगैरे काय असेल ते सिलेक्ट करा. टुर्नामेंटचं नाव वगैरे काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर स्पोर्ट्स स्पर्धेचं नाव, प्रमाणपत्र कोणी दिलं त्याचा नंबर आणि सिरियल नंबर टाकायचा आहे. नसेल तर तुम्ही नो करू शकता. पुढचा तर तुम्ही हँडिकॅपमधून अर्ज करायचा असेल तर हे सिलेक्ट करा. हँडिकॅपचा पर्सेंटेज किती असेल ते सिलेक्ट करा. दिव्यांगाचा टाईप वगैरे काय असेल ते सिलेक्ट करा. व्हीलचेअरचा आधार म्हणजे आधार हवा असेल तर हे सिलेक्ट करा. नसेल तर नो करा. जे हँडिकॅप सर्टिफिकेट दिलं आहे ते कोणी दिलं आणि तारीख वगैरे तुम्हाला टाकायची. नसेल तर तुम्ही नो करू शकता. पुढचा तर तुम्हाला तुम्ही स्वतः सैनिकांना नामांकित केले आहे का तुम्हाला स्वतः तर हे सिलेक्ट करा, त्याची तारीख वगैरे टाका, अनुक्रमांक नंबर टाका. नसेल तर तुम्ही नो करू शकता. पुढचा तर तुम्हाला अनाथमधून अर्ज करायचा असेल तर हे सिलेक्ट करा. अनाथाचा प्रकार कोणता आहे तो सिलेक्ट करा. सिरियल नंबर आणि प्रमाणपत्र कोणी दिलं त्याचं नाव आणि नंबर टाकायचा आहे. नसेल तर तुम्ही नो करू शकता. पुढचा तर तुम्हाला यापूर्वी तुम्हाला कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबंध केला आहे का तर हे सिलेक्ट करा, त्याचं कारण द्या. नसेल तर तुम्ही नो करू शकता. पुढचा तर तुम्हाला तुमच्यावरती कुठला गुन्हा वगैरे काही नोंद आहे का हे सिलेक्ट करून त्याची माहिती भरायची आहे. नसेल तर नो करायची आहे. अशा पद्धतीने सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे आणि डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेली. त्यानंतर मित्र तुम्हाला एज्युकेशन डिटेल, यानंतर मित्र तुमचा कम्युनिकेशन डिटेल, यामध्ये तुमचा ॲड्रेस आहे तो 3 लाईनमध्ये ॲड्रेस टाका किंवा 2 लाईनमध्ये ॲड्रेस टाकू शकतात. त्याचबरोबर तालुका टाका. त्याचबरोबर तुमचा कंट्री इंडिया सिलेक्ट करा. त्याचबरोबर स्टेट कोणता आहे तो महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर जिल्हा कोणता आहे तो जिल्हा सिलेक्ट करा आणि पिनकोड टाका. त्याचबरोबर तुमचा करस्पॉन्डंट आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर एकसारखा ठेवा, एस करून एकसारखा ठेवा. नसेल तर तुम्ही वेगळा टाकू शकतात आणि टाकल्यानंतर तुम्ही सेव्ह नेक्स्ट करू शकता. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला सेव्ह नेक्स्ट बटन ह्या ऑप्शन क्लिक केलं तर डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे. त्यानंतर ओके बटन ह्या ऑप्शन क्लिक करा. आता पुढचा तो म्हणतात तुम्हाला क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स, यामध्ये जर पहिलं तर तुम्हाला पहिल्यांदा मराठी भाषेचं नॉलेज आहे का तर हे सिलेक्ट करा. त्याचबरोबर पुढचा तो तुम्हाला 10वीचे डिटेल भरायचे आहेत. यामध्ये जर पहिलं तर तुम्हाला नेम ऑफ पासिंग बोर्ड कोणता ते सिलेक्ट करा. CBSE आहे तर एनी किंवा स्टेट बोर्ड सिलेक्ट करा. स्कूलचं नाव सिलेक्ट करा. तुमचा ग्रेड पे पर्सेंटेज काय असेल ते सिलेक्ट करा. ऑप्टेन मार्क्स टोटल मार्क्स टाका पर्सेंटेज येणार आहे. त्याचबरोबर पासिंगचा इयर काय असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके, अशा पद्धतीने सिलेक्ट करा. 12 झाले असेल तर तुम्हाला 12चं बोर्ड कोणतं ते सिलेक्ट करा. ज्युनियर कॉलेजचं नाव, पर्सेंटेजचा प्रकार वगैरे काय ते सिलेक्ट करा. ऑप्टेन मार्क्स टोटल मार्क्स आणि पर्सेंटेज येणार आहेत. त्याचबरोबर पासिंगचा वर्ष महिना काय असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढचा तो डिप्लोमा असेल तर डिप्लोमा सिलेक्ट करा. डिप्लोमा कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये झाला ते सिलेक्ट करा. पासिंगचा क्रायटेरिया काय असेल तो सिलेक्ट करा. ऑप्टेन मार्क्स, मॅक्झिमम मार्क्स आणि पर्सेंटेज तुम्हाला
द्यायचे. पुढचा आहे तो तुम्हाला ग्रॅज्युएशन ती कंपल्सरी आहे. 10वी नंतर काही बजासाठी ग्रॅज्युएशन लागणार आहेत, काही बजासाठी टायपिंग वगैरे लागणार आहे. यामध्ये ग्रॅज्युएशन आहे तर हे सिलेक्ट करा. ए डिग्री फॉर रिकॉर्ड युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा. कोणतीच युनिव्हर्सिटी म्हणजे स्कूल नेम, कॉलेज नेम टाकू शकतात. पासिंग इयर वगैरे इव्हेंट काय असेल ते तुमचा सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर ऑप्टेन मार्क्स तुम्हाला काय असेल ते टाका. टोटल मार्क्स तुम्हाला टाकायचे आहेत आणि मिनिमम मार्क्स टाकून पर्सेंटेज येणार आहे. त्याचबरोबर पीजी असते ते पीजीच्या डिटेलमध्ये बोर्डचं, युनिव्हर्सिटी नाव, स्कूल नेम, इव्हेंट, पासिंग वर्ष, ग्रेड पे वगैरे काय असेल, ग्रेड पर्सेंटेज काय असेल ते टाका. ऑप्टेन मार्क्स, टोटल मार्क्स टाकायचे. त्याचबरोबर MSIT डिटेल कंपल्सरी आहे. त्यामध्ये MSIT सिलेक्ट करा किंवा जर तुमच्याकडे DCA वगैरे किंवा काय CCC असेल तर ते सिलेक्ट टाकू शकतात. यामध्ये उत्तीर्ण महिना वगैरे काय असेल ते तुमचं टाकायचं आहे किंवा वर्ष वगैरे काय असेल ते सिलेक्ट करा. टोटल पर्सेंटेज वगैरे मार्क काय असेल ते टाकायचे आहे. तुम्हाला एकूण मार्क्स आणि टक्केवारी तुम्हाला येणार आहे. अशा पद्धतीने सगळी माहिती भरल्याने तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. त्यासाठी मित्र तुम्ही पाहू शकता आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला सेव्ह नेक्स्ट बटन ह्यावर तुम्ही क्लिक करून सगळी माहिती सक्सेसफुली झालेली आहे. त्यानंतर ओके बटन ह्यावर क्लिक करा आणि आता पुढचा तो मित्र तुम्हाला डॉक्युमेंट आणि पेमेंट यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला पहिल्यांदा अपलोड अ स्कॅन कॉपी या क्लिक हिअर टू बटन ह्यावर क्लिक करा आणि तुमचा एक लाईव्ह फोटो आणि एक अपलोड फोटो करायचा आहे. अपलोड फोटोमध्ये तुम्ही 80 ते 200 KB तुम्हाला फोटो, व्हाईट बॅकग्राऊंड आणि प्लेन फोटो अपलोड करायचे. त्याचबरोबर तुमचं सिग्नेचर अपलोड करा. क्लिक हिअर टू अपलोड बटन ह्यावर क्लिक करा. 80 ते 200 KB सिग्नेचर सुद्धा अपलोड करायचे. त्याचबरोबर तुम्हाला 10वीची मार्कशीट अपलोड करा. 12वी झाले असेल तर 12वी मार्कशीट अपलोड करा आणि डिग्री मार्कशीट अपलोड करा. त्याचबरोबर डिप्लोमा असेल तर डिप्लोमा मार्कशीट अपलोड करा. त्याचबरोबर ग्रॅज्युएशन PG वगैरे काय असेल ते मार्कशीट अपलोड करायचे. त्याचबरोबर तुम्हाला MSIT सर्टिफिकेट अपलोड करा. स्कूल लिव्हिंग अपलोड करा. त्याचबरोबर मराठी लँग्वेज म्हणजे SSC प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर तुमचा जात वैधता असेल तर वैधता अपलोड करा. पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड अपलोड करा. जर तुम्ही कास्टमध्ये यायचं असेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सुद्धा अपलोड करायचे. त्याचबरोबर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागत असेल तरी सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला अपलोड करायचे. त्याचबरोबर इतर आरक्षण मध्ये प्रकल्पग्रस्त वगैरे काय आरक्षण घेणार असेल किंवा माथाडी कामगार असेल त्याचं सर्टिफिकेट असेल तुम्हाला अपलोड करायचे. तर म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट सगळे अपलोड केल्यानंतर सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट पेमेंटला पेज जाणार आहेत. पेमेंटला पेज गेल्यानंतर तुम्ही पेमेंट जर बघितलं तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI थ्रू पेमेंट करू शकतात. यासाठी साठी फी असणार आहेत. 1000 रुपये फी असणार आहेत आणि कोणतीही कास्ट असेल तर कास्टसाठी 900 रुपये फी तुम्हाला असणार आहेत. ही फी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI थ्रू फी भरू शकता आणि त्यानंतर फी भरल्यानंतर तुम्ही फॉर्मची प्रिंटआउट काढू शकता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी कामगार आयुक्त यांच्या अंतर्गत असणाऱ्या गट क वर्गाची नवीन जाहिरातीचा फॉर्म भरू शकतात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.